हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर संक्रांतीचा व्लॉग जो आहे तो तुम्ही पाहिलाच असेल, ज्यामध्ये मी पुरणपोळी आणि शेवग्याच्या शेंगांचं सूप देखील बनवलं होतं. आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की माझी तब्येत जी आहे ती व्यवस्थित वाटत नाही आहे. तर 4-5 दिवस झालं तब्येत ठीक नव्हती, तर आज व्यवस्थित वाटत आहे. तर म्हणलं चला एक व्लॉग काढूया. तर इथे सोसायटीमध्ये त्यांना कच्ची केळी दिली होती आणि त्यासोबतच इथे छोल्याची भाजी देखील बनवायची होती. तर छोले मी आधीच उकडून घेतलेले आहेत संध्याकाळी. आणि कच्च्या केळ्याची भाजी जी आहे ती फर्स्ट टाईम बनवत आहे मी, आजपर्यंत कधीच बनवली नाही आहे. तर चला बघूया आपण कशी होती आहे ती भाजी. तर सगळ्यात आधी इथे केळी जी आहे ती अशी सोलून छान अशी कट करून घेतलेली आहे बारीक. आणि त्यानंतर केळीच्या कापामध्ये टाकून ती स्वच्छ एकदा धुवून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला बॉईल करायचं आहे. ही रेसिपी जी आहे ती मी यूट्यूबवरनं बघितलेली आहे, कारण मला माहिती नाही आहे, काही आयडियाच नाही आहे की भाजी कशी बनवायची ती. तर त्यामुळे मी इथे यूट्यूबचा व्हिडिओ बघितला आहे आणि त्या पद्धतीने मी सर्व स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करणार आहे. आणि त्या पाण्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि ही ज्या फोडी आहेत केळीच्या, तर त्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे जे आहे ते पाण्याला उकळी आलेली आहे आणि या केळीचा जे चिकटपणा जो होता तर तो पूर्ण पातेल्याला साईडने असा चिकटला होता. तर गॅस बंद करून याच्यातलं जे पाणी आहे ते आपण काढून टाकलेलं आहे. आणि केळीचे काप जे आहे ते थोडेसे मला कच्चे वाटत आहेत, तर उरलेले केळीचे काप जे आहे ते भाजीमध्ये आपण शिजवून घेऊया. तर सगळ्यात आधी इथे घेतलेली आहे कढई आणि कढईमध्ये आपण एक पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मसाले जे आहे ते आपण कमीच यूज करायचे आहेत, कारण भाजी जी आहे ती जास्त क्वांटिटीमध्ये नाही आहे, त्यामुळे थोडेच मसाले टाकून आपण ही भाजी जी आहे ती बनवून घेणार आहोत. तर तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात पहिले लसूण टाकायचं आहे, त्यानंतर जिरे टाकायचं आहे आणि आता त्यामध्ये 2 छोटेसे कांदे कट करून टाकलेले आहेत. आणि कांदा जो आहे तो आपल्याला आता तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यासोबतच याच्यामध्ये चिमूटभर हिंग देखील टाकलेला आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो सुद्धा फोडणीमध्ये घाला. माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही टाकला. तर छान असा कांदा जो आहे तो लाल झाल्यानंतर आपल्याला सर्व मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर यामध्ये सगळ्यात आधी आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. यासोबतच आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला देखील ॲड केलेला आहे. आता यामध्ये आपण धना पावडर देखील टाकून घेतलेली आहे. आता सर्व मसाले आपण एकत्र करायचे आहेत. मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता आणि मसाले तेलामध्ये छान परतून घेऊयात. आणि फोडी ज्या आहेत त्या आपल्या केळीच्या त्या बॉईल करतानाच त्याच्यामध्ये आपण हळद टाकली होती, तर त्यामुळे इथे हळद वापरली नाही आहे. तर आता याच्यामध्ये आपण बॉईल केळीची जी फोडी असते तर ती टाकून घेतलेली आहे. आणि इथे हाताने मी तुम्हाला दाखवलं आहे की फोडी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी शिजल्या आहेत, पण थोड्याशा शिजायच्या बाकी आहेत. तर त्यामुळे इथे आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. आणि बघूया लास्टला भाजी कशी लागते ती. तर भाजी जी आहे ती आपली छान शिजली आहे. तर कच्च्या केळीची भाजी ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे. पण त्याआधी आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आणि 2 मिनटं भाजी परतून घेणार आहोत. तर फर्स्ट टाईम खाणार आहे कच्च्या केळीची भाजी. तर भाजी जी आहे ती बऱ्यापैकी झाली होती. कदाचित सवय नसल्यामुळे फर्स्ट टाईम खाल्ली, त्यामुळे मला टेस्ट जी आहे याची एवढी जाणवली नाही. ॲव्हरेज वाटली टेस्ट भाजीची. आणि भातावर घेण्यासाठी इथे छोलेची रस्सा भाजी बनवली होती. तर हा होता आजचा मेनू. भाकरी, भात, छोलेची पातळ भाजी आणि सोबतच कच्च्या केळीची भाजी. तर कसा वाटला हा व्लॉग हे नक्की सांगा. लवकरच भेटूया आणखीन एका व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.